मुंबईमध्ये दादर येथे एक शाळा आहे, IES हायस्कूल. आता त्या शाळेतील विद्यार्थी काही 10वीत आहेत, काही पासआउट होऊन आता 11वी 12वीला आहेत. हे ट्रेकला आलेले आहेत सोबत. यांच्या शिक्षिका ज्या आहेत मिताली वाळे मॅडम, त्या दरवर्षी मुलांना ट्रेकला नेतात आणि आपल्यासोबत ते गेले 3 ते 4 वर्षातून एकदा त्या मुलांची ट्रेक किंवा टूर आपण म्हणू शकतो असं आपण अरेंज करत असतो त्यांच्यासाठी. आणि लहानपणापासूनच त्या विद्यार्थ्यांना निसर्गात भटकण्याची आवड लावत आहेत. आणि ती मुलं जेव्हा मोठी होतील अजून आणि आपापलं जेव्हा फिरायला जातील तेव्हा त्यांनी कसं निसर्गात स्वच्छता राखली पाहिजे हे वेळोवेळी ते त्यांना सांगत असतात. त्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत ट्रेकला येत असतात. आत्ताही आम्ही साधारण 16-17 जणं आलेलो आहोत. काही लोक मागे आहेत. आणि गडकिल्ल्यांवर भटकंती करून मुलांना लहानपणापासूनच एक इतिहासाची आवड तयार होते. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो त्या मुलांना जवळून अनुभवता येतो. वर्षातून एकदा आपली एक पावसाळी ट्रिप कम ट्रेक असा असतो, म्हणजे आपला एक छोटासा 1 डे ट्रेक आहे. आम्ही आता नाश्ता करायला त्या गावात जाणार आहोत. एक 4-5 घरांची मिळून ती एक वाडी आहे. शेणाने सारवलेली घरं आहेत शेताच्या मधोमध आणि कुडाची घरंसुद्धा आहेत. तर एक नवीन अनुभव मुलांना मिळणार आहे आजचा नाश्ता त्या गावामध्ये. आम्हालासुद्धा एक संधी मिळते त्यांना निसर्गात घेऊन जाण्याची, गडकिल्ल्यांवर घेऊन जाण्याची. आजकाल अशी ही जुनी घरं फार कमी बघायला मिळतात. खूप अशा रिमोट ठिकाणी अशी घरं बघायला मिळतात, कोकणात किंवा घाटावर असेल, कोकणात असेल. म्हणून एक या घरात जेवणाचा अनुभव.